गुड मॉर्निंग मंडळी, तर स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आहे सोमवार आणि आज आपण आलेलो आहे राम मंदिरामध्ये। आणि असं वीकमधून एकदा मंदिरात आलं तर पूर्ण वीकसाठी एनर्जी भेटते। तुम्हालाही विनंती आहे, तुमचा कुठला देव असेल, इष्टदेव असेल ज्याला तुम्ही मानता, प्लीज हप्त्यातून एकदा मंदिरात जा, त्याच्यासमोर डोकं टेकवा। खूप भारी वाटतं, खूप रिफ्रेश वाटेल तुम्हाला। तर इकडची मंदिरं बघा, पिंपळाचं झाड आहे, खूप छोटं आहे। मागच्या वेळेला आम्ही आलो तर इकडे वडाचं पण झाड होतं, काय माहिती त्यांनी आत ठेवले वाटतं। वट पौर्णिमेसाठी वडाचं झाड ठेवलेलं त्यांनी, बघू शकता। ही एंट्री आहे। तर ही आहे एंट्री मंदिराची। खूप मोठं मंदिर आहे राम मंदिर, मिसिसागामध्ये। खूप सगळे कल्चरल इव्हेंट वगैरे होत असतात नेहमी। आणि आम्ही जिकडे आहे ब्रॅम्प्टन GTA एरियामध्ये, तिकडे भरपूर मंदिर आहेत आणि सगळ्या मंदिरांमध्ये काही ना काहीतरी प्रोग्राम नेहमी होत असतात। तर लवकरच दसरा दिवाळीचं पण इकडे प्रोग्राम असणार आहे। इकडे मंदिरामध्ये अशी दुकानं असतात, जसे आपल्या भारतामध्ये मंदिराच्या बाहेर लाईनीत दुकान असतात ना, तर तशी एवढी जास्त तर नसतात, पण इथे एखादं दुकान असतं प्रत्येक मंदिरामध्ये, जिकडे अशा सगळ्या गोष्टी सेल करतात। इकडे असं मेन्स रूम आणि वुमेन्स रूम असतं। थंडी असते ना, तर थंडीमध्ये जॅकेट ठेवण्यासाठी जागा असते। जेव्हा तुम्ही आतमध्ये येता बाहेर ते जॅकेट काढू नाही शकत, पण पूर्ण आतमध्ये मंदिरात आल्यावर असे शूज आणि जॅकेट ठेवायला जागा असते। आणि इकडे ऑलमोस्ट सगळ्या मंदिरांमध्ये असे बँक्वेट हॉल असतात, जे काही कल्चरल इव्हेंट वगैरे होतात तर ते नॉर्मली अशा ह्याच्यामध्ये हॉलमध्ये करतात। बघू शकता तुम्ही, खूप मोठा हॉल आहे, भरपूर असे इव्हेंट्स इकडे होतात, सगळे सण इकडे साजरा केले जातात। चला, आता दर्शन झालं आमचं आणि आपण आता घरी निघालो आहे। तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे हप्त्यातून एकदा तरी मंदिरात जायला पाहिजे, मन एकदम प्रसन्न होतं। पूर्ण हप्त्यासाठी एनर्जी भेटते तुम्हाला। रोज गेलं तर अतिउत्तम आहे, पण हप्त्यातून एकदा तरी सगळ्यांनी वेळ काढून मंदिरात जायला पाहिजे। तर जाता एक ग्रोसरी स्टोर आहे लागणार आहे आपल्याला, 2-3 गोष्टी घ्यायच्यात, गूळ आणि शेंगदाणे, अजून काय कापूर घ्यायचा आहे। तर चला। तर आता आम्ही पोचलो आहे ग्रोसरी स्टोअरमध्ये, ओम इंडिया सेंटर ब्रॅम्प्टनमध्ये। तर चला आता आत जाऊया आणि शॉपिंग करू थोडी आपली। वडाचं झाड इथं पण आहे, बघू शकता।
इकडे आम्हाला ग्रोसरी स्टोअरमध्ये जायला खूप आवडतं, कारण असं वाटतं की इंडियामध्येच आलं आहे. कारण इकडे आलं का सगळ्या आपल्या गोष्टी दिसतात, आपल्या इकडे जे जे ब्रँड विकायला असतात ते दिसतात. प्लस तसं तुम्ही आता पाहिलं इकडे गणपती पण बसवला आहे लोकांनी. आणि प्लस आपली लोकं पण दिसतात, आपले काही मराठी लोकं असतात, आपल्या इकडची भाषा बोलतात. तर खूप भारी वाटतं इकडे येऊन ना ग्रोसरी स्टोअरमध्ये. आम्ही कधी कधी नुसतं असंच एखादं सामान घ्यायला पण येतो. ज्या मूर्ती यावर्षी कोणी घेऊन नाही गेलं त्या उरलेल्या इथं ठेवल्या. तर आता आमची शॉपिंग झाली आहे, ग्रोसरी 1-2 आयटम राहिलेले ते घेतले आणि आता आपण घरी चाललो आहे. तर आता भेटू घरी गेल्यावर. तर आता पोचले आपण, आताच गाडी पार्क केली आणि वर जाणार आहे. प्रतीक्षाला बरेच 2-3 दिवस झाले पास्ता खायची खूप इच्छा होती, व्हाईट सॉस पास्ता. तर म्हटलं आज टाईम आहे तर आज तुझ्यासाठी व्हाईट सॉस पास्ता बनवू आणि तुम्हाला पण बघायला भेटेल की आपली स्टाईल कशी आहे पास्ता बनवायची. नवीन काहीतरी स्टाईल तुम्हाला बघायला भेटेल आज पास्ता. तर आम्ही घरी आलो आता. जसं मगाशी बोललो की प्रतीक्षाला पास्ता खाऊशी वाटतं, तर घरी आलो पटकन. मी सगळी तयारी करून ठेवली तुमचा टाइम वाचवायला, कारण हे सगळं दाखवायला खूप टाइम गेला असता सगळी तयारी करायला. म्हणून इकडे सगळी तयारी केली आहे. पाणी उकळायला ठेवलंय पास्तासाठी, ऑलमोस्ट उकळलंय पाणी. आणि पॅन ठेवलं इकडे आणि थोडेफार इन्ग्रेडियंट्स आहेत. हळूहळू टाकताना मी तुम्हाला दाखवेल की काय काय टाकतो. तर आता पास्ता टाकून घेऊया. तर हा जो पास्ता आहे ह्याला पारफाले पास्ता म्हणतात. इटालियन मध्ये याचं नाव आहे पारफाले. जर पारफालेचं तुम्ही इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन केलं तर बटरफ्लाय. तर आज आपण बटरफ्लायचा पास्ता बनवणार आहे. तर पास्ता उकळायला टाकलाय. तर ऑलरेडी पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं, कारण पास्तामध्ये एवढं मीठ नसतं, तर चव येण्यासाठी मीठ टाकलेलं. आणि थोडंसं ऑइल टाकायचं. म्हणजे काय होतं, जेव्हा पास्ता कुक होऊन रेडी होतो ना तर तो चिटकत नाही एकामेकाला ना. तर तेल टाकल्यामुळे काय होतं, तो सेपरेट राहतो. तर जोपर्यंत पास्ता बॉईल होतोय तोपर्यंत आपण इकडे सॉस बनवून घेऊया. व्हाईट सॉस पास्ता बनवणार आहे. बेसिक व्हाईट सॉस पास्ता आहे. तर मी पॅन ठेवलाय गरम करायला. ऑलिव्ह ऑइल टाकतोय. कुठलंही तुमच्याकडे तेल असेल ते वापरू शकता. ऑलिव्ह ऑइल असेल तर गुड, वेल अँड गुड. ऑलरेडी पॅन पण गरम झालाय. जिंजर गार्लिक चॉप करून टाकलंय. तुम्ही पेस्ट पण टाकू शकता जर तुम्हाला पेस्ट करायची. पटकन एकदम क्विक आणि इझी रेसिपी, झटपट. जर काही आपलं घरचं काय भाजी चपाती खायला वगैरे कंटाळा आला असेल, थोडं काय बाहेरचं खाऊशी वाटत असेल तर घरच्या घरी बनवण्यासाठी. मध्ये मध्ये पास्त्याकडे लक्ष ठेवा. आलं लसूण सॉटे करून झालंय. तर ह्याच्यामध्ये माझ्याकडे गाजर, शिमला आणि ऑनियन असे 3 गोष्टी घेतल्यात. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी वेजिटेबल तुम्हाला पाहिजे त्या तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता. असं काही नाही की मी हे दाखवलं तर तुम्हाला हे दाखवायचे. तुमच्या ज्या काही आवडत्या व्हेजिटेबल असतील, जर तुम्हाला काहीच भाज्या आवडत नसतील तर नका टाकू, एकदम सिंपल ठेवा. तर मी ऑनियन टाकलंय, कॅप्सिकम, कॅरेट, आलं लसूण आणि हे कॉर्न, फ्रेश कॉर्न आहे. तर हे थोडा वेळ सॉटे करून घ्यायचंय. याच्यामध्ये जाणार थोडंसं मीठ, त्यामुळे काय होतं की लवकर शिजतं. तर आता आपण टाकणारे मशरूम बारीक छान असे चॉप करून ठेवले. तुम्हाला जर लांब लांब कापायचे असेल तर तुम्ही लांब लांब पण कापू. आता हे सगळ्या गोष्टी छान परतून घ्यायच्या. परतून झालंय, बघू शकता तुम्ही. पास्ता ऑलमोस्ट रेडी होत आलाय. एकदा चेक करूया. एखाद मिनिटामध्ये होऊन जाईल. तर आता आपण याच्यामध्ये, लोक नॉर्मली काय करतात, सेपरेट व्हाईट सॉस बनवून घेतात आणि मग त्याच्यानंतर पास्ता आणि व्हेजिटेबल वगैरे टाकून वरतून टाकतात. पण आपण क्विक आणि इझी बनवतोय फास्टसाठी, म्हणून आपण त्याच्यातच वरतून 1 चम्मच
मैदा टाकणार आहे. आणि ह्याची जो रेशो आहे तो 1:1:10 आहे. म्हणजे किती पण क्वांटिटीमध्ये तुम्ही बनवा तर 1 पार्ट बटर, 1 पार्ट मैदा आणि त्याचे 10 पार्ट मिल्क. आपलं बटर टाकायचं राहिलेलं तेवढंच 1 चमचा आपण बटर पण टाकणार. त्याचप्रमाणे तुम्ही घरामध्ये जेवढी लोक येणार आहेत त्या हिशोबाने तुम्हाला जर 1 लिटरचा सॉस बनवायचा आहे तर 100 ग्रॅम मैदा, 100 ग्रॅम बटर आणि 1 लिटर दूध, त्या हिशोबाने तुम्ही प्रमाण नेहमी घेऊ शकता. तर पास्ता आता रेडी झालाय तर आपण त्याला गाळून घेऊ. तोपर्यंत हे आणि मैदा छान सॉटे करून झालाय तर आता आपण दूध टाकणार आहे. बरेचसे लोक इन्फ्यूज मिल्क पण टाकतात, मिल्क बॉईल करून त्याच्यामध्ये ऑनियन, क्लोव आणि बेलीफ. पण आता आपल्याला एवढा टाइम नाही झटपट करायचा त्यामुळे. आणि हे दूध टाकताना हळू टाका कारण तुमच्या हाताला त्याची स्टीम लागू शकते. दूध टाकलंय, छान असं परतवायचं. तर हळूहळू जसे बॉईल होईल तसं तसं हा सॉस घट्ट होत जाईल. कारण जो आपण मैदा जो टाकला याच्यामध्ये तो मैद्याचं काम आहे की लिक्विड थिकनिंग एजंट आहे मैदा ना. तर बघू शकता तुम्ही हळूहळू जसं याला बॉइल्ड येईल तसं तसं हे थिक होत जाईल. जसं याला उकळी येईल तसं तसं हे थिक होत जाईल. आणि जे आपण कलरफुल व्हेजिटेबल टाकले त्याचं पण कलर खूप छान दिसतोय. आणि शेवटी आपण याच्यामध्ये चीज टाकणार आहे. कुठलंही जे चीज तुम्हाला, आता इकडे अमूलचं चीज तर अवेलेबल नाही आपल्याकडे, जे इकडचं चीज अवेलेबल आहे तर हे मिक्स चीज हे पण छान लागतं. तुमच्याकडे जे चीज अवेलेबल असेल ते चीज टाका. तर एकदा थोडा सॉस थिक झाला की आपण याच्यामध्ये पास्ता आणि चीज टाकणार आहे. त्याचबरोबर चवीनुसार हे ऑरिगॅनो आहे आणि चिली फ्लेक्स जसं तुम्हाला तिखट हवं आहे त्या हिशोबाने, किंवा तुम्ही पास्ता मसाला पण टाकू शकता. बघू शकता तुम्ही थिक होत चाललंय. मी चवीनुसार मीठ. तर आता बघू शकता तुम्ही सॉस मस्त असं थिक झालाय, अजिबात रनी नाहीये. अजून जर उकळत गेला तर अजून तो थिक होईल. ज्या पद्धतीने तुम्हाला कन्सिस्टन्सी पाहिजे तोपर्यंत थांबा आणि गॅस स्लो करा. आणि आता आपल्याला चीज टाकायचं आहे. ऑलमोस्ट पास्ता आपला रेडी होत आला. चीज जेवढं चीजही तुम्हाला पाहिजे तेवढं चीज याच्यामध्ये टाका. चीज टाकलं, चीज टाकल्या अजून तो थिक होणार आहे. आणि जसं जसं चीज मेल्ट होऊन जाईल तसं तो पास्ता अजून चीजी आणि मस्त क्रीमी होईल. बघू शकता तुम्ही चीज टाकल्याच्या नंतर बघू शकता मस्त चीजी झालंय. सगळं रेडी आहे. सॉल्ट वगैरे टाकून झालं. आता पास्ता ऍड करू. आपण पास्ता टाकू. गॅस एकदम स्लो करा. मला एकदम असं जास्त सॉसी पास्ता आवडत नाही, असं सूप पिल्यासारखं होतं. त्यामुळे असं छान सॉस कमी पण नाहीये आणि जास्त पण नाही, मस्त असं प्रत्येक पास्ताच्या याला कोट केलेलं आहे. तर आता पास्ता रेडी झालाय. तर आपण छान असं त्याला प्लेट करू शकतो. आणि मस्त मी बोल मध्ये टाकलाय आणि त्याला गार्निश करणार आहे मस्त पार्सलीनं. होऊ शकतं पास्ता रेडी. तर ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा. आणि ट्राय त्याच्यानंतर कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली. आणि अजून जर रेसिपी अशाच तुम्हाला पाहिजे असेल घरी बनवता येण्यासारख्या आणि इझी आणि क्विक तर प्लीज कमेंट करून सांगा. आपण नक्की अजून अशा नवीन नवीन फूड बद्दलचे व्हिडिओज तुम्हाला आपण आपल्या चॅनलवर लवकरच बघायला भेटतील. पास्ता बनून झालाय आणि ज्याच्यासाठी पास्ता बनवलाय त्यालाच आता देऊ आपण आणि विचारू की पास्ता कसा झालाय. राय पास्ता चमचा. तर आता आपण टेस्ट करून बघूयात की व्हाईट सॉस पास्ता कसा झाला. चांगलाय.
खूप छान झाला. खरंच चांगलं. आय लाईक इट. थँक्यू. चला, मी बनवलेला पास्ता प्रतीक्षाला आवडलाय. आय होप तुम्ही ट्राय करा आणि हा तुम्हाला पण आवडेल. तर नक्की कमेंट करायला विसरू नका. तर आजसाठी एवढंच गाईज. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा, हेल्दी खा आणि मस्त राहा. बाय बाय.